सच आहे मित्रांनो, मी अर्चनालवर एक शेतकरी कन्यात आताच मी दुकानात घेऊन आले. तणनाशक मारायचे तालींला आणि पंप मारायच्यात, मक्काला पंप मारायच्यात त्याच्या आधी. तर आता आज आहे रविवार आणि आज चालू आहे आम्ही शेतात. सकाळच्या पारी 9 वाजतात. माती कशाला आणायची? मुलांना पण शेतात चालवले सकाळच्या पारीत. म्हणलं काल 2 पंप मारले तालीला आणि पाऊस झाला 15 ते अर्ध्या तासातच पाऊस झाला. तर काय माहिती ते जळतंय का नाही ते तर काही सांगता यायचं नाही. पण चला म्हणलं आज पाऊस येण्याच्या अगोदर आपण जाऊन हे पंप मारू. तालीला 5 एकराला पंप मारायचे आणि त्यानंतर मकाला पण मारायचं आहे. औषध चिली टेड काहीतरी आणले, तुम्हाला मी नंतर सांगून दाखवेन. आता मुलीला अभ्यास करायची, तिला म्हणलं चल तू तिथे शेतात अभ्यास कर आणि मी त्यावर पंप मारते. सर्दी झाली का? नाही किती झाली सर्दी? सर्दी ना आता तर कमी झाली, परत वाढली पावसाला. तिथं अद्रक होती, सरी होती, हळद होती, ते घेतलं हळद. तिथं गवारीचं बी नाही तेवढा ना, तिथं वर पुढे बांधून ठेव. वर ठेवलं, इथं ग्रेलवर ठेवले बघ. चला लवकर, हुशार ना करू. तर चला आता निघतो आमच्या राणीवर शेतात. चला शेतात गेल्यावर जे लेवलीचं रान आहे ना, ते लेवलीचं रान म्हणजे लय खराब झाले. त्याला माती नाही त्याच्यामुळे ते काय उगलं नाही. हा ते उगत का नाही काय माहिती, लावून तर पाहू आपण. तर काल आपण हळकुंड लावले, त्या हळकुंडात लावू, हळदीत लावू खालच्या रानात. झाकण पडलं बघ, ते लय लागत. माफ करायचं झाकण, माफ करायचं. पावती टाक ना आतमध्ये, गरज आहे ना पावती टाकत. त्या ड्रॅगनला खट टाकाय पाहिजे. पप्पाला विचारून त्या ड्रॅगनला खट टाकू. माझ्या तुझ्या नाही, दिदीच्या याला लय फळ आले, पांढऱ्याला लय फळ आले. टाकू टाकू ना, टाकू टाकू. चला आपल्याला तिकून जायचं बाबा, तिकून आले बाई. इकून रस्ता खराब आहे ना, खराब आहे दिवसाचा नाही, रस्ता खराब झालाय. काल आहे ना तळ्यापाशी भरपूर पाणी आले काल, त्याच्यामुळे आपल्याला इकून नव्हतं जायचं. चला आम्ही चाललो शेतात आणि आलो दुसऱ्या चुकीच्या रस्त्याने. तर फौजी साहेबांनी या रस्त्याने मला आदत टाकून दिली, म्हणजे सवय लावली. आता जायचं होतं तिकून आणि पुढे गेल्यावर रस्ता पाण्यातून जाणं थोडंसं खराब आहे. तिथून जायला थोडंसं पाणी जास्त आले. चला आता जाऊ द्या. तर आता आम्ही पोचलोय शेतात आणि तिथं बादली होती काल परवाची प्लॅस्टिकची, तिच्यात आपण औषध कालवलं होतं. म्हणजे याला म्हणजे काय मकाला फवारण्यासाठी आपण काल औषध कालवलं होतं, तणनाशक. आता ते दादाला म्हणलं घेऊन ये चल, तर तो गेलाय आणायला आणि म्हणलं थांबा आता त्याला येऊ सरा मग आपल्याला जे पुढच्या शेतात. चला आता तो आणतोय. मग आता चांगली हिरवीगार झाली, मस्त वाटते. नाही झाला पाऊस एवढा, मत झालाय पाणी नाही साठत बाळा, नाही साठत एवढा. नाही पाऊस झाला ना, थोडा झालाय बरं ना, होण्यापुरता झालाय. चला बस. तर आम्ही आलो होतो इथं खालच्या शेतात. तर दीदीला म्हणलं तू अभ्यास कर आणि मी तवर एक पंप मारते, हा ते औषध वर घे. तर वर म्हणलं एक पंप मारते मी तालीला, 1 ते 1.5 पंप लागन म्हणलं. असं चाललं होतं. हा तांबे पण घे ना. पण तणनाशक मारायला गवतावर दहीवर आहे, पाणी आहे थोडं थोडं, त्याच्यामुळे म्हणलं चला आता नंतर मारू. गवारीच्या तर सांडू. तर चला म्हणलं आता मकावर तर काय पाणी नसेल, मग मकावरच मारून घेऊ. तुम्हाला मी असं पाणी दाखवते गवत. तर असं गवतावर पाणी आहे, त्याच्यामुळे म्हणलं मका फवारून घेऊ, मग तणनाशक मारू. थोडं हवेने सुकून जाईना म्हणून चालू आता वरती. तर चला आता जातो आम्ही वरती तिकडं. तर आता आलो आम्ही वरच्या शेतात आणि काल तालीला गवत म्हणजे हे गवत झाले ना या तालीला, त्याला आपण काल तणनाशक मारले. आणि तणनाशक मारल्याच्या नंतर लगेच 20 ते 25 मिनिटांनी पाऊस झाला. आता काय माहिती जळतं का काय, पण आता पिवळं पिवळं पडले.
थोडं पडलं एवढं. तर पहा थोडं थोडं पिवळं पडले आणि काय माहिती आता जळतं का, जळाल्यावर भारी होईल, नाही तर एवढी सगळी माझी मेहनत पाण्यात जाईल. आता चला, आता इथून डायरेक्ट लय लांब जायचं आहे मला, चलत चलत भरपूर लांब जायचं आहे आणि टाकी भरपूर लांब भरलेली इकडं, त्याच्यामुळं चला भरपूर लांब लागून. हां, तर बा आपली कशी मका आहे कमेंट करून सांगा, मस्त आहे का नाही. कीटक पडलंय, कीड झालं त्याच्यावर फवारा येऊ, किड पडले त्याच्यावर खप आळ्या पडल्यात, आपल्याला फवारा करावा लागेल. कीड नाही पडलं. तिलकी वाढली आहे की इथं. डबल खावा द्यावा लागेल तुला. घरी पिशी जाईन वारे निवडून. जवळ ये. हिळा नाही पाहिजे होता काय, इळा होता, मला दिसलंच नाही कुठे. इळा खाली होता, खाली मी बघतच होतो. बघ चालू आहे का, काय माहित, मला नाही गावात. रुपयाला आणला होता. चमचे निघाले. तू चम्मच माझा. औषधाला भेटलंय. औषध मोजाय. फाडायची काय गं, तेवढं वजन फाडायचं, मग खाल्लं ते खाटं काय. देऊ का फोडून? हे फोडलं ते फोडाय, हे आसान होतं फोडायचं. हा, खालून ते. खत खत हम्म. पांढरच. याला पण तसंच आहे, पाणी होतं ते धुवून घे. तर आता तांब्याने माप करून घेते, 2 तांबे झाल्यात आणि 8 पंपाचं आपल्याला हे करायचंय, माप करायचंय, म्हणजे 8 तांब्याने टाकून घेते. तर पहा 3. तर झाले 8 तांबे आणि 8 तांबे झाल्याच्या नंतर आपण त्याला घेतो आता हलून. तर हलवायला काही काठी नाही इथं. चालू करा. आता पाणी व्यवस्थित. भाजत आलंय. बंद करून चला, यायची तुम्हाला तिकडं कोपऱ्या बसाय. नको. तिकडे चला, इथं नका बसू, चला एकटी एकटी. नेमका पंप लांब राहील. चला. तर तुम्ही म्हणता ना की मका काही चांगली नाही, पण बरोबर आहे, चांगली नाही आहे, पण हे लेवलीचं राणे आणि पहिल्यांदाच पेरून दिली. तर चला, आपण आणलेलं आहे औषध फवारण्यासाठी, म्हणजे खत आणलंय फवारण्यासाठी. आता एक तर एक मोड आहे आणि एक मोडाला मी फवारणी करत आहे. तर तुम्ही पाहू शकता, सगळ्या रानात एकच मोड आहे, कुठं पाताळ होता, पण आता लेवलीचं राणे, त्यामुळे आपण पेरली होती मका, पण एवढी खास काय आली नाही. पण मी सकाळच्या फारीच आले आणि एक मोडाला मी पाणी असं म्हणजे फवारणी करीत आहे. तुम्ही पाहू शकता, सगळ्या एका मोडाला खत वाया जाऊन देत नाही आणि व्यवस्थित एका मोडाला त्याचं म्हणजे खत देण्याचं काम चाललं आहे फवारणीचं.
आणि आता पाहू आपण. अशी मका आहे, पहा तुम्ही, अशी मका आहे. आपण आता तिला काय फायदा होतो या खताचा आपण आता नंतर पाहू. फायदा काय होतोय का नाही होतोय. चला आता राहिलं इकडं अजून एक पंप जायचं आपल्याला वरच्या रानात. आणि चला आता गेली मारून. तपा 8 पंप मारून झाल्यात आणि आता बसले मी निवांत आणि घरी जायचं इच्छा. तपा आता झालेत 8 पंप मारून आणि बसले आता घरी जायचंय, पण एनर्जी राहिलीच नाही. 8वा पंप इतका बळबळ मारलाय ना तर भरपूर. तपा आपण खाली इकडं मकला एकर भराला पंप मारलाय. तपा एकर भराला पंप मारलाय. कोण माणूस चाललाय काय माहिती. तर चला आता घरी जायचंय. आम्हाला भुका पण लागल्यात आणि आता जायचंय घरी. घरी जाऊन काहीतरी बनवायचंय. चला आता काय बनवतंय काय नाही. आणि घरी जायचंय, एनर्जी राहिली नव्हती पोरीला. म्हणलं आता परत इथून जायचंय, 2 व्हीलर चालू करायची आणि जायची ना. अंग तर भरपूर दुखत आहे. तिला म्हणलं थोडं दाब, मग थोडी एनर्जी येईल. तर पाहती थोडं दाब येते. आता बरं वाटतं, इतकं हलकं वाटतंय ना अंग भरपूर. आज त्यांना रविवार सुट्टी होती म्हणून भारी काम झालं. तर चला घेतलाय पंप मारून आणि आता परत आपल्याला अजून तालीला पण तणनाशक मारायची. तर बा तालीला भरपूर प्रमाणात गवत झाले. हो दादा वरून जा ना. कोणी काय काय माहिती, पण काय होतं माहिती का, या ताटातून गेलं का हे ताट मोडलं तर मग त्याचं कामच झालं, संपलंच म्हणायचं. गाभा मोडल्या. तर बा त्याला मग त्या दादाला म्हणलं थोडं वरून जा तिकडून उसाच्या कडनी. तर चला आता आम्ही चाललोय घरी आणि बरं वाटत आहे, हलकं वाटत आहे. आणि हे तणनाशक पण आणलं होतं मारायला. तर पा शिप पावर आणली होती. शिप पावरमध्ये इतकी पावर राहते ना, म्हणजे काँग्रेस हा सगळा जळून जातो. त्याच्यामुळे मी शिप पावर आणत असते कायमच. तर चला आता जायचंय घरी आणि औषध मारायचं होतं. आता काय माहिती मुलं काय करतात आणि काय नाही. तर ते बिलकुल थांबायला नकोच म्हणतात, चल म्हणतात घरी. तर चला आता दादा कधी दिलाय मोकळा पंप. मला तर घ्यायची काही कॅपॅसिटी राहिलीच नाही. शिरायलंय मानकुटाच्या दुखात्यात. आणि इकडे मी घेते पंपाचा. आणि यांना एवढी माती घरी उता आलाय, पण इथूनच काळी माती घ्यायची आणि घरी जाऊन झाडं लावायचे. तर आता त्यांनी घेतली माती. तर चल दे माझ्या का पंपन, घेते माती. लय जडी मी नाही घेतात. घ्या 2 जण घ्या. नको तू माती मी घेते ना, घेते मी. तर पा लेकीला लय माया असती. तिला वाटत मम्मी एवढी दमली, मग ती पाठी पंप पण घेणार आहे आणि ते हे पण घेणार आहे. तर चला मी आता पिशीला एका बाजूकडून हात लावते आणि ती एका बाजूकडून हात लावीन. तर चला त्यांची इच्छा पण आपण पूर्ण केली पाहिजे, पण तशी ती काय राहत नाही. इतकी मारामाऱ्या करतात ना घरी मापाच्याच बाहेर. तर चला आता घेते मी उचलून. घेते बादली घे मी. चल माती घेते, लई जड आहे रे दादा. मी घेते, सोडती बादली घे. चला चलवतो आता आम्ही घरी. आणि अजून हे पण करायचं होतं. आपण आंब्याची झाडं लावले. ते आंब्याच्या झाडाच्या आळ्यात आहे ना, इतकं गवत उगल्यात ना, ते पण काढायचे होते. पण मुलं आता काही राहायला ठेपायला तयारच नाही. घरीच चल मानतात. तर चला आता घरीच जातो आम्ही. चलो. तर पहा आमचा गाडीवरती बिस्तारा, पंप, माती, बादली, तिचं दप्तर आणि आम्ही 3 जण गाडीवर बसायला. तर पहा हे आजीनं हळकुंड दिलं, तर ते हळकुंड लावायचे. चला हे आलं दिलंय माझ्या सासूबाईनं. परत थोडंसं बे ना आता हे आलं नाही. हळकुंड आलं नाही म्हणले मी. आलं म्हणले काय माहिती. तर चला आता या हळकुंड लावून घेते. तर चला आता थोडंसं ते मुठभर. चला आता एवढं लावून आहे ना, मग जातो आम्ही घरी. म्हणजे हे उगायला चालू होईल. चल एवढं लावून घेऊ. तर पहा आता घेतलं तेवढं मुठभर हळद होती, तेवढं लावून हळद घेतली. आणि आता चालू आहे घरी जायचं आहे. आणि औषध अंगा उडाले, त्याच्यामुळे सगळं आता आंघोळ करायची आणि मग स्वयंपाक करायचा. तर चला तिथं नाही पाणी बाळा, चल ते पाणी त्या कोपऱ्यात आहे तिकडं. आता नाही पाणी, चल. तर हातात मातीनं भरले. तिला वाटलं हात धुवायला जावा, पण पाणी नाही येत आता. तर चला आता चालू आहे आम्ही घरी. तर पुऱ्या चालल्यात ना. दिदी आज पहिल्यांदाच पुऱ्या करते. आणि माझं चाललं इकडं बटाट्याची भजी तळण्याचं काम. आणि गोसाळ्याची भजी पण तळले होतं, पण मुलाला भूकच एवढी लागली होती का ते गोसाळ्याची भजी संपून गेले. आता म्हणलं चला बटाट्याची भजी आणि असे मस्त म्हणजे गोल गोल नाही कापले, असे वन कापल्यावर केल्या. तर चला जाऊ दे आता. कांद्याची पण भजी करायची आणि गोसाळ्याचे राहिले ते पण करायची. तिघांसाठी 3 प्रकारचे, 3 दादाला केल्यात बटाट्याचे, दिदीला केल्यात घोसाळ्याचे आणि मला करायच्यात कांद्याचे. तर कांदा पण इथं कापून ठेवलाय आणि मी आता इथं भजी घेते तळून.
बास लय पातळ नको करू, त्याला लय नको हे करू, लय मळलंय मी अगोदर. निबारला इकडून घे ना, बेसन पीठ घे ना वरून, गव्हाचं पीठ घे त्याच्यात मळ थोडं निबार होईल. तर पुऱ्याला थोडं निबारच पीठ पाहिजे. पप्पा आता चाललंय तिचं, केलं पुऱ्या थोड्याशा. चला लाईट गेली, आंघोळ करायची होती पण लाईट गेली. आता चला लाईट आल्याशिवाय काय पर्याय नाही, तर चला हातपाय तोंड धुवून घेतले आम्ही. इकडं जेवणाची तयारी चालू. चला आता घेते मी एवढ्या करून आणि मग बघू काय होतंय काय नाही. चला